आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सर, ही लिपस्टिक तर आपल्या शोरूमची आहे आणि हे बघा स्टिकर सुद्धा छापलेलं आहे, म्हणजे नक्कीच यांनी चोरी केली आहे। तुम्ही दोघी चोर आहात का? तोंड दिलाय म्हणून काय बी बोलाल काय? आम्ही काही चोर वाटलोय तुम्हासनी? मग लिपस्टिक तुमच्या बॅगेत कशी? आम्हासनी काय माहित कशी आली? उगा काय बी बोलायला लागले। इथे विंडो शॉपिंग करायला येता आणि चोरी करता का? अहो सर, आम्ही खरंच सांगलोय, आम्ही काय बी चोरी बिरी केलेली नाही सर। आम्ही नुसतं फिरायला आलतो, शपथ घेऊन सांगतो सर। ये अनिका, इकडे ये की प्लीज। हा सर, हिला विचारा, ही आम्हाला ओळखते आणि या सगळ्या आम्हाला ओळखतात। तुम्ही यांना ओळखता का? या अनफॉर्च्युनेटली वी नो देम। या दोघींना आम्ही आमच्या स्टोअर मध्ये चोरी करताना पकडलंय। व्हॉट? चोरी? ओ माय गॉड, मला वाटलं या कॉलेजमध्येच अशा वागतात। यू नो, फर्स्ट ऑफ ऑल मला असं वाटलं की या गावात ना आल्यात, गरीब आहेत म्हणून अशा असतील, पण चोरी इज अ बिग क्राईम ना। म्हणजे आय तो डोंट नो। ए कमळी, काय ग, भीक मागायची होती, ते ऍटलीस्ट क्राईम नाही आहे। चोरी कशाला केली? इट्स अ क्राईम, डू यू इवन नो दॅट? मॅनेजर या ऍक्च्युली कॉलेजमध्ये पण अशाच वागतात, म्हणून आम्ही ना त्यांना अवॉइडच करतो। आय एम व्हेरी शुअर यांनीच चोरी केली आहे, 100% शुअर। बाय द वे, व्हॉट आर यू वेटिंग फॉर? कॉल द पोलीस, तेच यांना सरळ करतील। ए अनिका, काय बोलायला लागले? कळायला लागले की नाही तुला? ए चुप, गावछाप कुठली? ऍक्च्युली यांच्यासारखे क्रिमिनल्स ना जेलमध्येच असायला पाहिजे, चक्की पिसिंग करता करता। इथे कशाला? मॉलमध्ये नाही, इट्स व्हेरी अनसेफ। कम ऑन गर्ल्स। आणि हां, सगळ्यात पहिले आपले पॉकेट्स चेक करून घ्या, नाही तर या पाकिटमारी कमळीने ते पण चोरलं असेल। लेट्स गो गर्ल्स, प्लीज। सर, अहो ऐका, आमच्या संग ही भांडत असते म्हणून असं बोलायला लागले। आम्ही चोरी केलेली नाही हो, आम्ही तशा पोरी नाही। मी कमळे आणि ही निंगी, आम्ही इथे शिकायला आलोय, आम्ही खरंच चोरी केलेली नाही सर। होय सर, ऐकून घ्या की सर, आम्ही काय बी चोरी बिरी केलेली नाही। ही आम्हाला ओळखते, खरं मुद्दा आरोप करायली या। बस झालं। अहो तुम्हाला ना आता मॉलच्या सिक्युरिटीकडेच घेऊन जातो, चला। अहो वर बघ, वरनं बघ, नुसती खरेदी नाही करायची आहे, बघायचं पण असतो मॉल। ते बघ वरती बघ काय काय आहे। मॅडम, मी पोलिसांना इन्फॉर्म केलंय, पण ते येईपर्यंत या दोघींनी अजून काही चोरलंय का ते चेक करा, ओके? साहेबा, अरे ही तीच आहे ना? काय बरं, कमळी? अरे ही नाही का आपल्या घरी आली होती त्या दिवशी, आपल्या प्राजूचं त्या फ्रॉड माणसाशी लग्न होण्यापासून वाचवलं हिने? ही तीच आहे। माहितीये मला ही, पण इथं काय करते? नेमकं काय चाललंय खाली? चला दाखवा तुमच्या बॅगा। मॅडम, अहो आम्ही खरंच काही केलेलं नाही हो, आम्ही चोर नाही हो। चल चल बघूया, चल चला चला। मम्मी, अगं काय काय झालं? राधिका वहिनी बघा की, अहो आम्हाला चोर म्हणायला लागलेत, पोलिसांना मी बोलवले, आम्ही खरंच काही केलेलं नाही हो। बरं बरं मॅनेजर, काय आहे हे सगळं? अहो या मुली तुम्हाला चोर दिसतायत का? हे बघा, तुमचा ना काहीतरी गैरसमज झाला असेल। मॅडम, तुम्ही ओळखता का या दोघींना? हो। मग हे तुमचे फ्रेंड्स की रिलेटिव्स? नाही नाही, म्हणजे ऍक्च्युली आम्ही एकदाच भेटलोय, पण त्या घरी आलेल्या आमच्या।
अहो काय झालं ते आमची प्राजू हे बघा, म्हणजे वहिनीनं असं म्हणायचंय की त्या मुलींना आम्ही ओळखतो, त्या मुली आमच्याच कॉलेजमध्ये शिकतायत आणि ते सरळ साध्या मुली आहेत, हो, चोरी वगैरे काही करणार नाही. हा साहेब असं नका करू, मी पाया पडतो तुमच्या. आमसनी चोर नका समजू, आम्ही खरंच काही केलेलं नाही. स्टॉप इट नाव. हे बघा, खोटं बोलू नका. तुमची चोरी आता पकडली गेली आहे. एक मिनिट. तुम्ही ज्यांना चोर म्हणतात ना, त्या स्टुडंट्स आहेत माझ्या, आणि त्या अशी चोरी करणार नाहीत ही माझी गॅरंटी आहे. आणि हे बघा, असे आरोप करताना जरा विचारपूर्वक आरोप करत जा, सगळ्या गोष्टीची शहानिशा करत जा. एक्झॅक्टली. अहो पण सर, त्यांच्या बॅगेत सापडली आहे ती वस्तू. अहो तेच तर कळ ना, आम्ही कशालाच हात लावला नाही, खरं सांगायलोय. आमच्या बॅगेत कशाला नाही माहित सर मला खरं. त्यामुळे रिलॅक्स. हे बघा, तुम्ही तुमचं काम करताय त्याबद्दल मला आक्षेप नाहीये, पण जरा सारासारपणे विचार करा. सीसीटीव्ही फुटेज चेक केलं तुम्ही? ते चेक करूया, चला. सर नको, राहू दे. खरं तर तुमचा शब्दच आमच्यासाठी पुरेसा आहे. कदाचित आमचाच काहीतरी गैरसमज झाला असेल. नाही नाही, तुम्हाला त्याच्यामध्ये काहीतरी सापडलेत ना प्रोडक्ट, ते काय आहेत ते सांगा, बिल किती झालंय सांगा, पैसे देतो. तसं नको. अहो नको सर, राहू दे. काय करताय तुम्ही? अहो तुम्ही आमचे विश्वासू कस्टमर आहात आणि आम्ही तुमच्यावरच कसा डाऊट घेणार? सो इट्स फाईन. काही त्याची आवश्यकता नाही. खरं तर बरं झालं तुम्ही आलात, नाहीतर मी या दोघींना पोलिसांच्याच ताब्यात देणार होतो. मॅडम, आय एम सॉरी. तुम्ही जाऊ शकता. थँक्यू. चल. व्हॉट इज दिस यार? नेहमी हा ऋषी एखाद्या टीव्ही सिरियलच्या हिरो सारखा कमेला वाजवायला कसं काय येतो? सर थँक्यू आणि खरंच सॉरी. म्हणजे तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत आलता आणि आमच्यामुळे लय वेळ गेला तुमचा. खरंच सॉरी आणि थँक्यू. आम्ही जातो आता आमचं. हा अरे हो हो, एक मिनिट. काय सॉरी काय थँक्यू काय? तू ना हे असं बोलून लगेच पर्क करतेस. मग आता वेळ प्रसंगी आपलीच माणसं कामाला येणार ना. उद्या मला गरज पडली तर तुम्ही मला मदत करणार हो की नाही? मी काय म्हणतो, आपण मूव्ही बघायला जाऊया काय? नाही शा? हा चला, तुम्ही पण चला आमच्या बरोबर. ठीक ना. हा, ते रिसर्च पेपर पिकअप करायला जाणार होतास का वाचायला जाणार होतास? ते सगळं आता थिएटरमध्ये व्हायला लागलं का? मला माहिती नाही म्हणून विचारत होते. ते करून आलोय मी. अच्छा, बर. जाऊयात ना.